श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आनंदमय रूप सद्गुरू स्वामी यतीचे, चित्तात साठवणी करा चिंतन स्वरूपाचे. कनवाळू स्वामी गुरुराज घ्या रे अनुभूती, करा भक्त हो नित्य त्यांचीच भक्ती. एक अविस्मरणीय प्रसंग. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरोखरच ह्या ओळीचा अर्थ अगदी बरोबर आहे. श्री स्वामी, खरंच तुम्ही माझ्या पाठीशी आहात. 28 जूनला अक्कलकोटला जायचे असे मी मनाशी ठरवले. आपल्याला ज्या स्वामींनी वाचवले अशा ठिकाणी, म्हणजेच अक्कलकोटला जायचे म्हणजे जायचे. म्हणून मी माझ्या प्रिय व्यक्तीची पाठ पुरवली होती. पण ऐन वेळेस त्यांनी मला नकार दिला. पण माझी इच्छा प्रबळ होती. एकदा का मी ठरवले की ते केल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत माझी श्रद्धा, विश्वास, प्रेम व त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा म्हणून की काय, श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे म्हणजे जायचे. आपल्या मनात जर त्यांच्याबद्दल श्रद्धा, विश्वास असेल तर ते आपल्याला बरोबर तेथे नेतात. आम्ही स्टेशनला रात्री 10 वाजता पोचलो व आम्ही स्टेशनवर तिकीट काढावयास गेलो. आम्ही 2 सोलापूर मागितली, पण म्हणतात ना, कशी विघ्न येतात तसेच झाले. तिकीट क्लार्कने आम्हाला सोलापूरऐवजी कोल्हापूरचे तिकीट दिले. आम्ही सोलापूर म्हणून घेतलं व समोर गाडी लागली आहे असे कळल्यावर त्या गाडीत बसलो. पण स्वामी पाठीशी होते ना, तेव्हा गाडीत TC आले व म्हणाले, तिकीट दाखवा. तिकीट दाखवले व ते म्हणाले, कोल्हापूरची गाडी आहे व तिकीट पण कोल्हापूरचे दिले आहे. पण तेथे स्वामी TCच्या रूपात धावून आले म्हणून बरे. आम्ही तिकीट बदलले व गुलबर्गा गाडीची वाट पाहत बसलो व रात्री 12:15 वाजता आम्ही पुणे सोडले व सोलापूरचा मार्ग धरला. रात्र वैऱ्याची असते असे वाटते, कारण आम्ही कधीही एवढ्या लांब गेलो नव्हतो. पण स्वामींवरची श्रद्धा मला तेथपर्यंत घेऊन गेली व नंतर अक्कलकोटला सकाळी 6:30 वाजता पोचलो. खरंच स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मनाला कसे प्रसन्न वाटले. तिथे प्रसाद घेतला व नामस्मरण स्तवन म्हणून त्यांचे दर्शन घेतले व असे वाटले की आपण तेथून परत कधीच पुण्याला येऊच नये. श्री भाटे काकांनी दिलेली स्वामी मूर्ती देव्हाऱ्यात ठेवून त्यांचे स्तवन, लीलामृत, शिदोरी व जप करून त्यांचे सदैव ध्यान करून मला 15 वर्षात खूप खूप अनुभव आले आहेत. किती अनुभव सांगावे तेवढे थोडेच आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच रोज स्वामींचे सत्यघटित अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.